50,000ची मोगली फौज आणि फक्त 600 मावळे. तरीही एक किल्ला रामसेज मोगलांना जिंकता आला नाही. का? औरंगजेब मराठ्यांचं राज्य संपवण्याच्या हट्टाने पेटला होता, पण त्याच्या प्रत्येक मोहिमेला अपयशच येत होतं. एकही विजय नाही म्हणून तो संतापला आणि नाशिक जवळच्या रामसेज किल्ल्यावर चक्क 40 ते 50,000ची प्रचंड फौज पाठवली. या मोहिमेचं नेतृत्व होतं फिरोज जंगकडे. त्याला वाटलं हा किल्ला फक्त 4 ते 5 तासात पडेल, पण गडावर होते फक्त 600 ते 700 मावळी आणि इथूनच सुरू झाली खरी लढाई. मोगलांनी हल्ला चढवला, पण वरून मराठ्यांनी दगड, ओंडगी आणि गोफणांचा जबरदस्त मारा सुरू केला. प्रत्येक हल्ला परतवून लावला जात होता. किल्ला काही केल्या ताब्यात येत नव्हता. मग फिरोज जंगने एक धक्कादायक डाव खेळला. रामसेजपेक्षा उंच टेकडीवर एक प्रचंड लाकडी बुरुज उभारला आणि त्या बुरुजावरून तोफांचा मारा सुरू केला. गडावर संकट वाढत होतं. दारुगोळा संपत चालला होता, पण मराठी हार मानणारे नव्हते. त्यांनी एक भन्नाट युक्ती लढवली. गुरांच्या आतड्यांमध्ये दारू भरून तोफगोळे तयार केले. ही गोळे मोगलांच्या छावणीत पडताच आग लागली. हो, आणि संपूर्ण छावणीत हाहाकार माजला. मोगलांचं प्रचंड नुकसान झालं, तरीही किल्ला जिंकता आला नाही. औरंगजेब आणखी संतापला आणि बहादूर खान कोकलतासला मदतीला पाठवलं. दोघांनी मिळून पुन्हा एकदा जोरदार हल्ला केला, पण गडावरच्या मावळ्यांनी त्यांना पुन्हा परतवून लावलं. शेवटी पराभवाने खचलेल्या फिरोज जंगने माघार घेतली आणि स्वतः उभारलेला प्रचंड लाकडी बुरुज पेटवून दिला. तो जुन्नरच्या दिशेने निघून गेला. रामसेज किल्ला फक्त एक गड नव्हता, तो होता मराठ्यांच्या जिद्दीचा, बुद्धीचा आणि पराक्रमाचा जिवंत पुरावा. आवडला असेल तर कमेंट करा. पुढील भाग लवकरच. 200 मुघल सैनिक काळोखात गुपचूप किल्ला चढत होते. त्यांना वाटलं मराठे झोपलेत, पण पुढच्याच क्षणी कट्टा आवाज झाला आणि सुरू झाला मृत्यूचा पाऊस. ओ, फिरोज जंग माघार घेतल्यावर रामसेज जिंकण्याची जबाबदारी आली बहादूर खान कोकलतासवर. त्याने कपटी डाव रचला. एका बाजूने तोफांचा मोठा हल्ला करायचा, जेणेकरून सगळे मावळे तिकडे धावतील, आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजूने 200 निवडक सैनिक दोरांच्या मदतीने गुपचूप कडा चढतील. प्लॅन परफेक्ट होता. मुघल सैनिक अर्ध्याहून अधिक गड चढले, पण वर किल्लेदार आणि मावळे दबा धरून बसले होते. जसे ते टप्प्यात आले, फटासट दोर कापले गेले. वरून महाकाय ओंडके कोसळले. शेकडो मुघल सैनिक हवेतून थेट दरीत आदळले. बहादूर खान हादरला. त्याला वाटलं ही मावळे नाहीत, ही तर कोणीतरी अदृश्य शक्ती आहे, भूत. आता खानने एक असा विचित्र निर्णय घेतला, जो ऐकून तुम्हाला हसूही येईल आणि आश्चर्यही वाटेल. काय होता तो निर्णय? पाहूया पुढच्या भागात. मराठ्यांना हरवण्यासाठी बहादूर खानने चक्क एक मांत्रिक आणला. 90 तोळ्यांचा सोन्याचा नाग आणि काळी जादू. काय रामसेजचा किल्ला मंत्रांनी जिंकता येणार होता? मागच्या भागात आपण पाहिलं की मुघल पार घाबरले होते. आता खानने एक मांत्रिक आणला. त्या मांत्रिकाने दावा केला की मी 90 तोळ्यांचा सोन्याचा नाग बनवतो, त्यावर मंत्र मारतो. हा नाग पाहताच मराठे गार होतील. मुहूर्त काढून चढाई सुरू झाली. मांत्रिक तो सोन्याचा नाग हातात घेऊन दिमाखात पुढे चालला होता. मागे संपूर्ण मुघल सैन्य. गडावरचे मावळे गमतीने बघत होते की हा काय प्रकार आहे. मराठी शांत आहेत हे बघून मांत्रिकाचा आत्मविश्वास वाढला. तो ओरडला, बघा, माझ्या नागाचा प्रभाव सुरू झाला. मुघल सैन्य निर्धास्तपणे पुढे आलं आणि त्याच क्षणी गडावरून एक अजस्त्र धोंडा सुटला. तो दगड थेट मांत्रिकाच्या छाताडावर बसला. मांत्रिक तिथेच ढेर झाला. सोन्याचा नाग धुळीत पडला आणि मुघल सैन्य जीवाच्या आकांताने पळू लागलं. रामसेज, जिथे शत्रूची शस्त्र थकली आणि मंत्रतंत्रही फेल ठरले. अशा या मराठ्यांच्या अजरामर शौर्यासाठी एक लाईक तर बनतोच. कमेंटमध्ये नक्की लिहा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अखेर रसद आणि धान्य संपल्याने 1687 मध्ये हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन करावा लागला. पण यातही रंभाजी पवारांनी चतुर खेळी केली. 50,000 रुपये घेऊन त्यांनी किल्ला दिला, पण तेच पैसे आणून छत्रपती संभाजी महाराजांच्या खजिन्यात जमा केले. शंभूराजांनीही रंभाजींचा रत्नजडित कडे देऊन मोठा गौरव केला. रामशेजच्या या एका किल्ल्याने औरंगजेबाच्या अहंकाराचा चक्काचूर केला.
आलमगीर औरंगजेब मानसिक संतुलन हरवून बसला, कारण त्याला कळून चुकले होते की जर एक छोटासा किल्ला 5-6 वर्षे लढू शकतो तर संपूर्ण स्वराज्य जिंकायला आपली 7 पिढ्याही पुरणार नाहीत. अशा या अनामिक वीर मावळ्यांना आणि रंभाजी पवारांच्या धैर्याला मानाचा मुजरा. अशा स्वराज्याच्या धगधगत्या इतिहास जाणून घेण्यासाठी ऑल अबाउट महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजी.